पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भाग 4, घरचे निमंत्रण. 13. त्यावेळी शाक्यराजा भद्दीय याची शाक्यांवर सत्ता होती आणि तो अनिरुद्धाचा मित्र होता. त्यामुळे राजा संसार त्याग करणार नाही असे वाटून ती अनिरुद्धाला म्हणाली, लाडक्या अनिरुद्धा, जर राजा शाक्य भद्दीय याने संसार त्याग केला तर तूही त्याच्याबरोबर जा. 14. नंतर अनिरुद्ध भद्दीयाकडे गेला आणि त्याला म्हणाला, प्रिय मित्रा, माझ्या संसार त्यागात त्यामुळे अडथळा येतो आहे. 15. मग प्रिय मित्रा, मी तो अडथळा दूर करतो. मी तुझ्याबरोबरच आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तू संसार त्याग कर. 16. प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करूया. 17. प्रिय मित्रा, संसार त्याग करण्यास मी असमर्थ आहे. तू दुसरे काहीही करावयास मला सांगितलेस तर मी ते करीन. तू एकटा संसार त्याग कर. भद्दीय म्हणाला. 18. प्रिय मित्रा, जर तू संसार त्याग केलास तरच मीही करावा असे आईने सांगितले आहे आणि तूही आत्ताच म्हणालास की जर तुझ्या संसार त्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर करतो. मी देखील संसार त्यागास तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्याबरोबर आहे. म्हणून प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करूया. 19. शाक्य राजा भद्दीय अनिरुद्धला म्हणाला, प्रिय मित्रा, 7 वर्ष थांब. 7 वर्षानंतर आपण बरोबर संसार त्याग करू. 20. प्रिय मित्रा, 7 वर्ष हा दीर्घ काळ आहे. मी 7 वर्ष थांबू शकत नाही. 21. भद्दीयाने ती मुदत 6 वर्षावर आणली आणि क्रमाक्रमाने ती 1 वर्षावर आणली, मग 7 महिन्यावर आणि क्रमाक्रमाने ती 1 महिन्यावर आणि मग 1 पंधरवड्यावर आणली. प्रत्येक वेळी अनिरुद्ध म्हणाला, इतका दीर्घकाळ मी थांबू शकत नाही. 22. मग राजा म्हणाला, मित्रा, माझ्या पुत्रांवर व भावांवर राज्य सोपवीपर्यंत 7 दिवस थांब. 23. 7 दिवस म्हणजे काही फार नव्हे, तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे. अनिरुद्धाकडून त्याला उत्तर मिळाले. 24. याप्रमाणे शाक्य राजा, भद्दीय, अनिरुद्ध, आनंद, भगू, किंबिल आणि देवदत्त हे पूर्वी जसे क्रीडोद्यानावर चतुरंग सेनेसह मिळून जात असत तसे यावेळीही चतुरंग सेनेसह ते 6 जण आणि त्यांच्याबरोबर उपाली नावाचा न्हावी असे सगळे मिळून 7 जण बाहेर पडले. 25. काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेला परत पाठवले आणि शेजारच्या जनपदात त्यांनी प्रवेश केला. आपल्या चांगल्या चांगल्या वस्तू त्यांनी काढल्या आणि त्या आपल्या वस्त्रात गुंडाळून त्यांनी त्याचे गाठोडे बांधले आणि ते उपाली नावेला म्हणाले, मित्रा, तू आता कपिल वस्तूला परत जा. तुझ्या उदरभरणासाठी या वस्तू तुला पुरतील. आम्ही आता भगवान बुद्धाकडे जातो. आणि मग ते पुढे गेले. 26. ते पुढे चालू लागले आणि उपाली घरी जाण्यासाठी परतला. 4. बुद्धाला गृहस्थाश्रमी बनविण्याचा शेवटचा प्रयत्न. 1. आपला मुलगा आता जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही भेटणार नाही या विचाराने शुद्धोधन खूप रडला. 2. नंतर शुद्धोधनाने आपला मंत्री व आपल्या कुटुंबाचा पुरोहित यांच्याशी विचारविनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळवू शकतील काय याबद्दल त्यांना विचारले. 3. राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धास वाटेतच गाठले. 4. त्यांनी त्यास यथोचित अभिवादन केले आणि त्यांची संमती मिळविल्यावर ते त्यांच्याजवळ बसले. 5. झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवंतांना उद्देशून पुरोहित म्हणाला, 6. राजकुमार, आपला वियोगरूपी बाण हृदयात रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अश्रूंचा पूर वाहत आहे त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर विचार करावा. त्यांनी आपल्याला घरी परतण्याची विनंती केली आहे. आपण घरी परतला तर त्यांना शांतपणे मृत्यू येईल. 7. आपला निश्चय धर्मावर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की आपला हा संकल्प बदलणारा नाही. परंतु आपणही गृहहीन अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनांच्या ज्वाला मला अग्नीप्रमाणे भाजून काढीत आहेत. 8. आपण कर्तव्यावर प्रेम करीत असता म्हणून कर्तव्यासाठी या संकल्पाचा त्याग करा. 9. काही काळ पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा उपभोग घ्या. शास्त्रानुसार योग्य वेळी आपण वानप्रस्थात जाऊ शकालच. आपल्या दुःखी नातलगांविषयी अनादर दाखवू नका. सर्व प्राणीमात्राविषयी करुणा हाच धर्म आहे. 10. धर्माची साधना काही केवळ अरण्यातच जाऊन होते असे नाही. नगरात राहून देखील साधू पुरुषांना मोक्ष साधना करता येते. विचार आणि प्रयत्न ही खरी साधने होत. अरण्य आणि श्रमणवेश ही केवळ भित्र्या माणसांची लक्षणे होत. 11. आपल्यामुळे निर्माण झालेल्या यातनांच्या लाटांनी भरलेल्या खोल दुःखसागरात शाक्यांचा राजा बुडून गेला आहे. म्हणून समुद्रात बुडणाऱ्या बैलाप्रमाणे असहाय्य
आणि अनाथ झालेल्या राजाला आपण सोडवावे. 12. जिने आपल्याला राहाचे मोठे केले आणि जिने अगस्त्य लोकात अजून प्रवेश केला नाही, अशा त्या राणीचा देखील विचार करा. वासरू हरवलेल्या गायीप्रमाणे ती सतत शोक करीत आहे. तिची आपण थोडी देखील चिंता करणार नाही काय? 13. नराचा वियोग झालेल्या हंसीप्रमाणे किंवा सहजराने अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीनीप्रमाणे, पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे दुःखी कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चित संतुष्ट केले पाहिजे. 14. पुरोहिताच्या तोंडचे शब्द ऐकल्यावर गुणीजनांचे गुण लक्षात घेणाऱ्या भगवंतांनी क्षणभर विचार केला आणि नंतर शांतपणे पुढील प्रमाणे उत्तर दिले. 5. भगवान बुद्धाचे उत्तर. 1. महाराजांच्या मनातील पित्याची माया, विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो, तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे. याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे. 2. प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसतो, तर आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकणार नाही. परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे. म्हणून माझे पिताजी प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे. 3. परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही, कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख होत आहे. 4. यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे. वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही, तर अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे. 5. वाटेत एकमेकांना भेटणाऱ्या प्रवाशांप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या बाबत केव्हा ना केव्हा वियोग होणारच. हे जर अपरिहार्य आहे, तर कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनांची ताटातूट झाली म्हणून दुःख करीत बसेल? 6. माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून या जगात येतो आणि त्यांना सोडून तेथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो. ही मानवजातीची कहाणी आहे. जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे यांची काय खंत असणार? 7. प्राणीगर्भ सोडून जन्माला येतो त्या क्षणापासून मृत्यू जर ठरलेलाच आहे, तर मग माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता? 8. ऐहिक वस्तू साध्य करून घेताना एखादी वेळ अवेळ असेलही, काळ हा सर्व वस्तूंशी अविभाज्यतेने संलग्न असतो असे वर्णन केले जाते. काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो, परंतु स्तुत्य अशा परमोच्च सुखप्राप्तीसाठी कुठलाही काळ अनुकूलच असतो. 9. महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवावी हा पित्याला शोभणारा उदात्त विचार आहे, परंतु आजारी माणसाने हावरटपणाचे अपत्यकारक अन्न स्वीकारण्या इतकेच मी हा विचार मान्य करणे अनुचित आहे. 10. जो राज्याधिकार आभासमय आहे, जेथे चिंता आहे, द्वेष आहे, थकवा आहे, जेथे सेवेच्या भक्तीमुळे अन्याय उद्भवतो, तो प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल? 11. सोनेरी प्रसाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो. मिष्टान्न भोजन विष कालवल्यासारखे वाटते. कमल फुलांनी आच्छादलेली शय्या मगरींनी ग्रासल्यासारखी वाटते. 6. मंत्र्याचे प्रत्युत्तर. 1. भगवान बुद्धाच्या सद्गुणाला व ज्ञानाला अनुरूप असे निरीच्छ, तर्कशुद्ध व भारदस्त प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्याने उत्तर दिले. 2. आपला हा निश्चय अतिउत्तम आहे. तो अयोग्य नसला तरी यावेळी मात्र योग्य नव्हे. आपल्या पित्याला त्याच्या वृद्धापकाळी दुःखात लोटून त्याला अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ शकत नाही. 3. आपले मन सूक्ष्मदर्शी निश्चित नाही. ते कर्तव्य, संपत्ती आणि सुख यांची सूक्ष्म दृष्टीने मीमांसा करण्याइतके कुशल नाही, कारण अदृश्य अशा उद्दिष्टांसाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टांचा त्याग करीत आहात. 4. दुसरे असे की काही जण पुनर्जन्म आहे असे मानतात, बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे आत्मविश्वासपूर्वक सांगतात. म्हणून ज्या अर्थी या प्रश्नाबाबत संदेह आहे त्या अर्थी हाती आलेल्या भोगांचा उपभोग घेणे हेच योग्य होय. 5. जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात असेल तर ते आपल्याला जसे मान्य होईल तसे आपण त्याचा उपभोग घेऊ, पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चितपणे विनाशायास मुक्ती मिळाली आहे. 6. काही लोक पुनर्जन्म आहे असे मानतात, परंतु ते मुक्तीची शक्यता मानित नाहीत. अग्नी ज्याप्रमाणे स्वभावतःच उष्ण असतो आणि पाणी प्रवाही असते, त्याप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीचाही एक विशिष्ट स्वभाव असतो असे ते मानतात. 7. काही लोक म्हणतात की सर्व वस्तू चांगल्या आणि वाईट व सत आणि असत अशा स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात, आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणेच उत्पन्न झाले त्या अर्थी आपले सर्व श्रम व्यर्थ होत. 8. ज्या अर्थी इंद्रियांची क्रिया निश्चित आहे
आणि बाह्य वस्तूंचीही अनुकूलता किंवा प्रतिकूलता निश्चित झालेली असते, त्या अर्थी वृद्धापकाळ आणि दुःख यांच्याशी ज्या गोष्टी निगडीत झालेल्या आहेत त्या कितीही प्रयत्न केले तरी कशा बदलता येतील? त्या सर्व गोष्टी स्वाभाविकपणेच निर्माण होत नाहीत काय? 9. पाण्यामुळे अग्नी विझतो आणि अग्नी पाण्याची वाफही करतो. ही निरनिराळी तत्वे एकजीव होऊन ती या जगाची निर्मिती करतात. 10. गर्भाशयातील गर्भ, हात, पाय, पोट, पाठ आणि डोळे त्यांच्या सहित साकार होतो. तो आत्म्याशी संलग्न असतो. हे स्वाभाविकरित्या होते असे प्राज्ञ सांगतात. 11. काट्यांचा अंकुजारपणा कोण उत्पन्न करतो? पशुपक्ष्यांचे निरनिराळे स्वभाव कोण बनवितो? हे सर्व स्वभावतःच उत्पन्न होते. त्यात इच्छेकडून कोणतीही क्रिया घडत नाही. मग इच्छाशक्ती या नावाची चीज कशी असू शकेल? 12. इतर काही जण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो, तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे? जो जगाला गतिमान करतो तोच त्या गतीला विरोध करतो. 13. काही लोक म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे या दोहोंचीही कारण आत्मा आहे, परंतु ते असे म्हणतात की जन्मास येणे हे विनाशायास होते, पण मोक्षप्राप्ती मात्र प्रयासानेच लाभते. 14. मनुष्य संपत्ती निर्माण करून पूर्वजांचे ऋण फेडतो, तसेच तो विद्यार्जनाने ऋषींचे आणि यज्ञ करून देवांचे ऋण फेडतो. मनुष्य या 3 ऋणांचे ओझे घेऊनच जन्माला येतो. या ऋणातून मुक्त होतो, त्याला खरी मुक्ती मिळते. 15. अशा प्रकारे सुज्ञांच्या मते जो या नियमक्रमानुसार प्रयत्न करतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते, परंतु ते आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न करण्यास तयार असले तरी त्यांना मोक्ष मिळत नाही. व्यर्थ सायास मात्र त्याच्या पदरी पडतात. 16. म्हणून तरुण पुरुषा, तुला मुक्तीची तळमळ असेल तर विहित नियमांचा अवलंब कर. याप्रमाणे तुला मुक्ती मिळेल आणि महाराजांच्या दुःखाचाही अंत होईल. 17. अरण्यातून स्वगृही पुनरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या दोषाविषयी जे चिंतन करतोस त्याविषयी सांगायचे म्हणजे तू तो विचारच तूर्त सोडून द्यावा. प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतले होते. अंबरीश, धृमकेश, राम इत्यादींची उदाहरणे त्याने त्या बाबतीत दिली. 7. भगवान बुद्धाचा मनोनिग्रह. 1. राजाचा जणू काय डोळा असलेल्या त्या मंत्र्याचे ते प्रेमळ व राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर त्या राजपुत्राने आपला निश्चय जरा सुद्धा न डळमळू देता ठामपणे उत्तर दिले. त्याचे उत्तर सुसंबद्ध होते. ते कंटाळवाणे किंवा उतावेळपणाचे नव्हते. 2. एखादी वस्तू अस्तित्वात आहे किंवा नाही या शंकेचे निरसन माझ्या दृष्टीने दुसऱ्यांच्या शब्दांनी होणार नाही. तपश्चर्येने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्याचे मी स्वतःच आकलन करीन. 3. अज्ञेय व वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहाने युक्त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही. कोणता सुज्ञ मनुष्य दुसऱ्याच्या श्रद्धेवर विसंबून राहील? मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखविलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे आहे. 4. परंतु सत्य जरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या वाईटाविषयी संदेह असेल तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे. सत्प्रवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रम सुद्धा शेवटी कल्याणकारक ठरतात. 5. परंतु ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्तीने जे सांगितले तेच बरोबर होय हे लक्षात घ्या. आणि विश्वसनीयता म्हणजेच निर्दोषता हे लक्षात ठेवा. जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याचा अपलाप करणार नाही. 6. आणि घरी परतण्याविषयी आपण मला जे सांगितले त्याविषयी बोलावायचे म्हणजे आपण दिलेली उदाहरणेही प्रमाण होऊ शकत नाही, कारण कर्तव्य ठरविताना ज्यांनी प्रतिज्ञाभंग केला आहे अशांची उदाहरणे प्रमाण म्हणून कशी धरता येतील? 7. म्हणून सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल, हिमालय पर्वतही आपले स्थान सोडील, परंतु इंद्रिय सुखोपभोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परत जाणार नाही. 8. मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करीन, पण माझे उद्दिष्ट साध्य केल्याविना मी घरी परत जाणार नाही. एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या वैराग्ययुक्त दृढ निश्चयानुसार पुढे चालू लागले. 9. त्यांचा अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुःखाने भारावून विषण्ण नजरेने थोडा वेळ त्याच्या मागोमाग जाऊन तो मंत्री आणि ब्राह्मण अश्रू ढाळीत हळूहळू कपिलवस्तूला परतले. 10. राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजावरील त्यांच्या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा पुन्हा थांबून मागे वळून पाहू लागले. आपल्या तेजाने तळपणाऱ्या, कुणाच्याही हाती न गवसणाऱ्या त्या तथागताकडे ते पाहू शकत नव्हते किंवा त्यांच्यावरून दृष्टीही काढू शकत नव्हते. 11. घरी परतण्यासाठी त्याचे मन वळविण्यात अयशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अडखळल्या पावलांनी परत फिरले
आणि एकमेकांना विचारू लागले, आपल्या प्रिय पुत्रासाठी झुरत असलेल्या राजासमोर आपण जावे तरी कसे आणि त्यांची भेट तरी कशी घ्यावी.